नमो बुद्धाय मित्रांनो, जेव्हा रात्रीची वेळ असते आणि सगळं जग शांत झोपलेलं असतं, तेव्हा तुम्ही कधी आकाशाकडे एकटक पाहिलं आहे का? त्या अनंत पसरलेल्या काळ्या अवकाशाकडे, त्या चमकणाऱ्या अब्जावधी ताऱ्यांकडे, आणि त्या क्षणी तुमच्या मनात एक प्रश्न चमकला आहे का? कल्पना करा, जर उद्यापासून सूर्य उगवणं बंद झाला तर, जर अचानक गुरुत्वाकर्षणाने काम करणं थांबवलं तर, जर पृथ्वीने फिरणं थांबवलं तर, आपण घाबरू. कारण आपल्याला माहित आहे, हे सगळं काहीतरी नियमांवर चालतं. पण आपण कधी थांबून स्वतःला विचारलं आहे का, हे नियम नेमके आहेत तरी काय? मित्रांनो, एखादं इवल्याशा बीजाला मातीत टाकलं की त्यातून त्याच जातीचं झाड उगवतं. आंब्याच्या कोळीतून कधीच बाभळीचं झाड येत नाही. हे सगळं पाहिल्यावर मानवी बुद्धीला एक गोष्ट पटते की हे विश्व आंधळ नाहीये, हे विश्व भरकटलेलं नाहीये. या विश्वाच्या कणाकणात, अणुरेणूत एक नियम बसलेला आहे, एक अदृश्य व्यवस्था आहे. आणि इथेच मानवी मनाला तो सर्वात जुना आणि सर्वात खोल प्रश्न पडतो. आपला स्वभाव असा आहे की जेव्हा आपण आपल्या आसपास एखादी शिस्तबद्ध गोष्ट पाहतो, जसं की एखादं सुंदर घर किंवा एखादं अचूक चालणारं मशीन, तेव्हा आपण लगेच विचारतो, हे कोणी बनवलं? याचा रचिता कोण? कारण आपल्याला सवय आहे की जिथे रचना असते तिथे रचिता असतोच. जिथे कायदा असतो तिथे कायदा बनवणारा कोणीतरी असतोच. त्यामुळेच या प्रचंड आणि अफाट ब्रह्मांडाकडे पाहून, या अचूक नियमांकडे पाहून, आपण आकाशाकडे डोळे लावून प्रश्न विचारतो, जर हे जग इतक्या अचूक नियमांनी चालतंय, तर ते नियम बनवणारा कोणीतरी महान, कोणीतरी अदृश्य शक्ती, कोणीतरी नियंता असलाच पाहिजे ना? हा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आला असेल. कदाचित बालपणी, कदाचित संकटात असताना. आणि आज आपण याच प्रश्नाचा आणि त्यामागील सत्याचा एक शांत शोध घेणार आहोत. पण मित्रांनो, एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो, आजचा हा प्रवास कोण्या श्रद्धेचा अपमान करण्यासाठी नाही किंवा कोण्या नास्तिकतेचा पुरस्कार करण्यासाठी नाही. आज आपण वादासाठी नाही, तर संवादासाठी जमलो आहोत. आज आपण 2500 वर्षांपूर्वी या मातीत होऊन गेलेल्या त्या महामानवाच्या, त्या तथागत गौतम बुद्धांच्या नजरेतून या जगाकडे पाहणार आहोत, ज्यांनी मानवाला कधीही आंधळ्या विश्वासाची मागणी केली नाही, ज्यांनी हे कधीच म्हटलं नाही की मी सांगतोय म्हणून डोळे झाकून स्वीकारा. उलट त्यांनी सांगितलं, एही पस्सिको म्हणजेच या आणि स्वतः अनुभवा. त्यांनी मानवाला प्रश्न विचारायला शिकवलं आणि उत्तर स्वतःच्या आत शोधायला सांगितलं. बुद्धांच्या काळातही लोक त्यांच्याकडे यायचे. त्यांचे प्रश्न आजही तेच होते जे तुमचे आणि माझे आहे. लोक विचारत, गौतम, हे जग शाश्वत आहे की अशाश्वत? हे जग कोणी बनवलं? याचा अंत आहे का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार लोक करायचे. पण तुम्हाला माहिती आहे का, बुद्ध अशा तात्विक प्रश्नांमध्ये अडकण्यापेक्षा जीवनाच्या वास्तवाकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं मानायचे. बुद्ध हे एखाद्या तत्त्वज्ञापेक्षा एखाद्या कुशल वैद्यासारखे होते. त्यांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. ते म्हणायचे, जर तुम्हाला एखादा विषारी बाण लागला असेल आणि तुम्ही वेदनेने तडफडत असाल, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही असं म्हणाल का, थांबा, आधी मला सांगा, हा बाण कोणी मारला? तो माणूस कोणत्या कुळातला होता? तो बाण कोणत्या लाकडाचा बनला होता? जोपर्यंत मला या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत मी बाण काढू देणार नाही. नाही, तुम्ही असं करणार नाही, कारण तोपर्यंत प्राण निघून जाईल. शहाणा माणूस आधी तो बाण काढून जखम बरी करेल. तसंच हे जग कोणी बनवलं या वादात आयुष्य घालवण्यापेक्षा
हे जग चालत कसं आणि या जगात असताना आपण शांत आणि समाधानी कसं राहू शकतो हे समजून घेणं बुद्धांना जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि यासाठीच त्यांनी विश्वाच्या कार्यपद्धतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा आणि खोल विचार मांडला. पाली साहित्यात याला पटिच्चसमुप्पाद म्हणतात, संस्कृत प्रतित्यसमुत्पाद. हा शब्द जड वाटू शकतो, पण अर्थ अगदी सोपा आहे. जेव्हा हे असते तेव्हा ते घडते, म्हणजेच प्रत्येक घटना ही कारणांवर अवलंबून असते. थोडा खोलवर विचार करा. या जगात कोणतीही गोष्ट स्वतंत्र नाही. कोणतीही गोष्ट अशी नाही जी आपोआप कोणत्याही कारणाशिवाय अचानक अस्तित्वात आली आहे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला एक कारण आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या समोर एक दिवा पेटतोय. आता तो दिवा का पेटतोय? कारण त्यात तेल आहे, कारण त्यात वात आहे आणि अग्नीचा संयोग झाला आहे. आता जर यातलं तेल संपलं तर काय होईल? दिवा विझणार. दिवा विझवण्यासाठी कोण्या अदृश्य शक्तीला यायची गरज नाही. नियम साधा आहे, कारण संपलं की परिणाम संपतो. तसंच हे झाड पहा, ते का वाढलं? कारण जमिनीत ओलावा होता, बीजाची क्षमता होती आणि आकाशातून सूर्यप्रकाश मिळाला. म्हणजे झाडाचं अस्तित्व सूर्यावर अवलंबून आहे. सूर्याचं अस्तित्व आकाशावर अवलंबून आहे आणि आकाशाचं अस्तित्व ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. बुद्ध म्हणतात, हे संपूर्ण ब्रह्मांड याच कारण आणि परिणामच्या अवाढव्य ना दिसणाऱ्या धाग्यांनी एकमेकांशी जोडलेलं आहे. पाऊस पडतो कारण समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. वाफ झाली कारण सूर्याची उष्णता होती. इथे कोणताही चमत्कार नाही. इथे फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि मित्रांनो, इथेच बुद्धांचा विचार आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. अनेकदा असं मानलं जातं की नियम आहेत म्हणजे ते कोणीतरी बाहेरून नियंत्रित करतं. पण बुद्ध म्हणतात, नाही, हे नियम वस्तूंच्या स्वभावातच आहेत. हा मुद्दा नीट समजून घ्या. हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. तुम्ही विचाराल, ठीक आहे, सगळं कारणाने घडतं, पण तो मूळ नियम कोणी बनवला? आगीने उष्णता द्यावी हा नियम कोणी लिहिला? पाण्याचा स्वभाव प्रवाही असावा हे कोणी ठरवलं? इथे बुद्धांचं निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आहे. ते म्हणतात, आपण एक मोठी चूक करतो जेव्हा आपण मानतो की वस्तू वेगळी आहे आणि तिचा नियम वेगळा आहे. आपण या दोन गोष्टींना वेगळं करून पाहतो, तिथेच आपली गफलत होते. याला समजून घेण्यासाठी एक अत्यंत सापं उदाहरण घेऊया. साखर आणि गोडवा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? कोणी साखरेला बाहेरून आदेश दिला का की तू गोड लागली पाहिजेस? नाही, असं कधीच घडत नाही. कारण गोडवा हाच साखरेचा स्वभाव आहे. जर तुम्ही साखरेतून गोडवा काढून बाजूला ठेवला तर जी वस्तू उरेल तिला तुम्ही साखर म्हणूच शकत नाही. म्हणजे साखर असणं आणि गोड असणं हे एकच आहे. तसंच अग्नीचा विचार करा. अग्नीला उष्णतेचा नियम कोणी लावून दिलेला नाही. कोणीही अग्नीला आज्ञा दिलेली नाही की तू जाळ पाहिजेस. उष्णता हाच अग्नीचा धम्म स्वभाव आहे. बौद्ध दर्शनात धम्म या शब्दाचा अर्थ होतो जे धारण केले आहे ते. अग्नीने उष्णतेला धारण केलं आहे. पाण्याने प्रवाहीपणाला धारण केलं आहे. पृथ्वीने गुरुत्वाकर्षणाला धारण केलं आहे. त्यामुळे नियम कोणी बनवला हा प्रश्नच मुळात विरघळून जातो. कारण नियम बनवला जात नाही, तो त्या वस्तूचा अविभाज्य भाग असतो. ज्या क्षणी एखादी गोष्ट अस्तित्वात येते त्याच क्षणी तिचे नियमही जन्माला येतात. म्हणजेच हे जग चालवण्यासाठी कोण्या बाह्य हस्तक्षेपाची किंवा नियंत्याची गरज भासत नाही. हे जग आपल्याच स्वभावाने, आपल्याच गतीने, आपल्याच अंतर्गत ऊर्जेने स्वयंभूरित्या चालत आहे. नदीला कोणी पाठीमागून धक्का देत नाही की चल पुढे धा.
ती उताराकडे वाहते कारण तो तिचा स्वभाव आहे. वारे वाहतात कारण दाबाचा फरक आहे. हे सगळं निसर्गाच्या पोटात दडलेल्या नियमांनुसार घडतं, कोण्या आदेशानुसार नाही. हे झालं निसर्गाचं. पण मग आपल्या आयुष्याचं काय? जर निसर्गात नियम आहे तर मानवी जीवनात नियम नाहीत का? आपलं सुख, आपलं दुःख, आपलं नशीब हे कोण ठरवतं? इथेच बुद्धांचा सर्वात महत्वाचा आणि अनेकदा गैरसमज झालेला सिद्धांत येतो, तो म्हणजे कर्म. मित्रांनो, कर्म हा शब्द ऐकला की आपल्या मनात काय येतं? आपल्याला वाटतं की कर्म म्हणजे कोणीतरी ठेवलेला हिशोब आहे. मी पाप केलं तर मला शिक्षा मिळेल, पुण्य केलं तर बक्षीस मिळेल. म्हणजे आपल्याला वाटतं की कर्म ही एक न्यायनिवाडा करणारी पद्धत आहे. पण बुद्ध या कल्पनेला एक तार्किक वळण देतात. बुद्ध म्हणतात, चेतना हम भिक्खवे कम्म वदामी. म्हणजेच, हे भिक्खूंनो, मी तुमच्या इराद्याला कर्म म्हणतो. कर्म म्हणजे बाहेरून लादलेली शिक्षा नाही. कर्म हा मनाचा आणि कृतीचा नियम आहे. एक साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही आगीत हात घातला तर काय होईल? हात भाजेल, नक्कीच भाजेल. आता प्रश्न हा आहे, हात का भाजला? कारण आगीला तुमचा राग आलाय म्हणून, की निसर्गाला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे म्हणून? नाही, यातलं काहीच नाही. हात भाजला कारण हा उष्णतेचा नियम आहे. ही साधी कृती आणि परिणामची प्रक्रिया आहे. अगदी तसंच जेव्हा तुम्ही मनात कोणाचा तरी तीव्र द्वेष करता, जेव्हा तुम्ही मनात राग धरता, तेव्हा काय घडतं? समोरच्याचं नुकसान होण्याआधी तुमचं स्वतःचं शरीर जळतं. तुमची मनःशांती नष्ट होते. तुमची झोप उडते. ही शिक्षा कोणी दिली? कोणीच नाही. हा मनाचा नैसर्गिक नियम आहे. द्वेष हा जळत्या कोळशासारखा आहे. जो दुसऱ्यावर फेकायला हातात घेतो त्याचाच हात आधी भाजतो. आणि जेव्हा तुम्ही कोणावर करुणा करता, प्रेम करता, मदत करता, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला शांत आणि प्रसन्न वाटतं. हे त्याचं नैसर्गिक फळ आहे. त्यामुळे बुद्धांच्या दृष्टिकोनातून कर्म हा कोण्या शक्तीने बनवलेला कायदा नाही. तो निसर्गाचाच एक भाग आहे. तुम्ही काय पेराल तेच उगवेल. जर तुम्ही कडुलिंबाचं बी लावलं आणि अपेक्षा केली की मला आंबे येऊ दे, तर आंबे येतील का? नाही येणार. कारण निसर्ग तुमची प्रार्थना पाहत नाही, तो तुमची कृती आणि तुमचं बी पाहतो. आणि इथेच माणसाच्या दुःखाचं मूळ कारण सापडतं. बुद्ध म्हणतात, माणसाचं दुःख हे बाहेरून आलेलं नाही. दुःख निर्माण होतं कारण आपण या निसर्गाच्या नियमांच्या विरोधात जायचा प्रयत्न करतो. निसर्गाचा एक अट नियम आहे ज्याला बुद्ध अनित्यता म्हणतात. म्हणजे सर्व काही बदलणारं आहे. काहीच कायम नाही. फूल उमलतं आणि सुकतं. दिवस येतो आणि जातो. आपण जन्माला येतो आणि बदलत जातो. हा नियम आहे. पण आपली मानवी अडचण काय आहे? आपल्याला हा बदल नको असतो. आपल्याला वाटतं की मी नेहमी असाच राहावं. माझ्या आवडीच्या गोष्टी कधीच संपू नयेत. आपण सत्याला नाकारतो. आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतो. आणि बुद्ध म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही निसर्गाच्या प्रवाहाला विरोध करता, तिथेच दुःख जन्माला येतं. दुःख बाहेरच्या जगात नाहीये, दुःख आपल्या आसक्तीत आहे. आपण अशा गोष्टींना घट्ट पकडून ठेवू पाहतो ज्यांचा स्वभावच निसटून जाण्याचा आहे. पाण्याला तुम्ही मूठ आवळून पकडू शकता का? नाही, ते निसटून जाणारच. तसंच हे जीवन आहे. मित्रांनो, जेव्हा आपण हे अफाट सत्य समजून घेतो की हे जग नियमांनी बांधलेलं आहे, की नियम हेच वस्तूंचे स्वभाव आहे, आणि आपलं सुखदुःख आपल्याच कर्मावर आणि समजण्यावर अवलंबून आहे, तेव्हा काय घडतं?
सुरुवातीला मनात प्रश्न येऊ शकतात, मग माझी काळजी घेणारं कोणीच नाही का? मी या अफाट विश्वात एकटाच आहे का? पण थोडं शांत व्हा आणि खोलवर विचार करा. हाच विचार तुम्हाला अंतिम स्वातंत्र्य देतो. जर तुमचं दुःख तुमच्या अज्ञानामुळे असेल, तर याचा अर्थ असा की तुमचं सुखही तुमच्याच हातात आहे. तुम्हाला कोण्या ग्रहांची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्हाला कोण्या अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त जागृत होण्याची गरज आहे. स्वतःच्या मनाकडे साक्षीभावाने पाहण्याची गरज आहे. बुद्धांनी आपल्याला हेच सांगितलं. त्यांनी आपल्याला जगाचा निर्माता शोधण्यात आयुष्य घालवायला नाही सांगितलं, तर स्वतःचा शोध घ्यायला सांगितलं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल, तेव्हा तुम्हाला या ब्रह्मांडाचे नियमही समजतील. कारण तुम्ही या ब्रह्मांडापेक्षा वेगळे नाही आहात. तुम्ही त्याच पंचमहाभूतांचे, त्याच ऊर्जेचे बनलेले आहात. तुम्हीच निसर्ग आहात. तुम्हीच नियम आहात. बुद्धांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी जेव्हा त्यांचे शिष्य आनंद रडत होते, तेव्हा बुद्धांनी त्यांना एक संदेश दिला होता. तो संदेश या संपूर्ण चर्चेचा सार आहे. ते म्हणाले होते, अत्त दीपो भव. स्वतःचा प्रकाश स्वतः बना. स्वतःचा दिवा स्वतः व्हा. कोणी दुसरा तुम्हाला सत्य देऊ शकत नाही. सत्य हे बाजारात मिळणारी वस्तू नाही. ते तुमच्या अनुभवात आहे. जेव्हा तुम्ही हे समजून घेता की नियम कोणी बाहेरून लादलेला नाही, तो स्वभाव आहे, तेव्हा तुमची भीती संपते. तुम्ही निसर्गाचा आदर करायला शिकता. तुम्ही फुलाला तोडत नाही, कारण तुम्हाला त्यातला जीव दिसतो. तुम्ही कोणाचा द्वेष करत नाही, कारण तुम्हाला माहित आहे की ती आग तुम्हालाच जाळेल. तुम्ही जबाबदार बनता. तुम्ही स्वतंत्र बनता. आणि म्हणूनच मित्रांनो, हा केवळ एक धर्म नाही, हा एक विचार आहे. ही एक जीवन जगण्याची कला आहे. आणि ही कला तुम्हाला कोणाचे अनुयायी बनवत नाही, तर तुम्हाला स्वतःचा स्वामी बनवते. तर मित्रांनो, तुमच्या मनातील त्या जुन्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका नव्या, शांत दृष्टिकोनातून मिळालं असेल अशी आशा आहे. हे जग स्वयंभू आहे. आणि तुमच्या आयुष्याचं सुकाणूही शेवटी तुमच्याच हातात आहे. शांत राहा. जागरूक राहा. आणि पाहत राहा, बाहेर नाही तर आत. नमो बुद्धाय.